नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, विद्या विश्व अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर लॉ साठीच्या सीईटीला काही दिवसात सुरुवात होणार आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये त्यासाठीचे अतिसंभावित किंवा वारंवार विचारलेले प्रश्नांना घेऊन आलेले आहोत. या प्रश्नांचा तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये नक्कीच फायदा होणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. तर चला सुरुवात करूयात आपल्या प्रश्नांना आणि पाहूयात आपला पहिला प्रश्न. तर पहिला प्रश्न आहे, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बी आर आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. भारतामध्ये राष्ट्रपती निवडणुकीचे कोणते कलमे नियंत्रण करतात? कलम 54 आणि 55, कलम 73 आणि 162, कलम 368 आणि 370, कलम 241 आणि 243. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कलम 54 आणि 55. कोणत्या घटनादुरुस्तीने न्यायालयीन पुनरावलोकनावर भर दिला? ऑप्शन आहेत 42वी दुरुस्ती, 44वी दुरुस्ती, 99वी दुरुस्ती, 86वी दुरुस्ती. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 44वी दुरुस्ती. धर्मनिरपेक्ष हा शब्द प्रस्तावनेत कोणत्या सुधारणेद्वारे समाविष्ट केला गेला? 42वी सुधारणा, 44वी सुधारणा, 61वी सुधारणा, 86वी सुधारणा. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 42वी सुधारणा. अनुच्छेद 343 नुसार भारताची अधिकृत भाषा कोणती आहे? ऑप्शन आहेत हिंदी, इंग्रजी, तमिळ, संस्कृत. तर ऑप्शन क्रमांक ए, हिंदी हे त्याचे अचूक उत्तर आहे. भारतीय राज्यघटनेचा कोणता भाग मूलभूत कर्तव्याचा समावेश करतो? भाग 2, भाग 3, भाग 4A आणि भाग 6. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, भाग 4A. राज्य धोरणाच्या निर्देशात्मक तत्वांचा उद्देश काय आहे? कल्याणकारी राज्य, न्यायालयीन पुनरावलोकन, अधिकारांचे विभाजन, मूलभूत अधिकार. ऑप्शन क्रमांक एक, कल्याणकारी राज्य हे त्याचे अचूक उत्तर आहे. मतदानाचे वय 21 वर्षावरून 18 वर्षापर्यंत कमी करणारी कोणती सुधारणा आहे? 42वी सुधारणा, 61वी सुधारणा, 86वी सुधारणा, 73वी सुधारणा. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 61वी सुधारणा. भारतीय राज्यघटना कोणत्या प्रकारचे नागरिकत्व प्रदान करते? द्वितीय, एकल, संघीय, प्रादेशिक. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, एकेरी नागरिकत्व प्रदान करते. सिंधू सभ्यतेतील लोकांचे मुख्य व्यवसाय कोणते होते? शेती, पशुपालन, शिकारी, व्यापार. तर शेती हे त्याचे अचूक उत्तर आहे. पॉलिओलिथिक युगातील मानवाचा सर्वात मोठा शोध कोणता होता? आग, कारागिरी चाक, धातूची उपकरणे, कापड कातणे. तर ऑप्शन क्रमांक अ, आग हे त्याचे अचूक उत्तर आहे. सिंधू सभ्यताविषयी आपली मुख्य माहिती स्रोत कोणते आहेत? शिलालेख, नाणी, पान आणि बर्च पानांचे हस्तलिखित, पुरातत्वीय उत्खनन. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, पुरातत्वीय उत्खनन. हडप्पाच्या उत्खननात आढळलेली नृत्य करणाऱ्या मुलीची प्रसिद्ध मूर्ती कोणत्या सामग्रीने बनविली होती? टेराकोटा, सियाटाईट, कांस्य, लाल सलाईट. तर ऑप्शन क्रमांक सी, कांस्य हे त्याचे अचूक उत्तर आहे. मोहनजोदडो हे दुसऱ्या नावाने म्हणजे
मोहनजोदडो हे दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? महान मृदांग, जितांचा मृदांग, जिवंत मृदांग, मरणाचा मृदांग. तर ऑप्शन क्रमांक डी, मरणाचा मृदांग. सिंधू संस्कृतीतील ग्रेट बाथ कुठे शोधण्यात आले? हरप्पा, लोथल, मोहनजोदारो, रूपम. तर ऑप्शन क्रमांक सी, मोहनजोदारो हे त्याचे उत्तर आहे. मेलुहा हे प्राचीन नाव सिंधू क्षेत्राला कोणत्या लोकांनी दिले? इजिप्त, ग्रीस, मेसोपोटेमिया, चीन. ऑप्शन क्रमांक सी, मेसोपोटामिया हे त्याचे उत्तर आहे. आर्य पहिले भारतात कोणत्या प्रदेशात स्थायिक झाले? पंजाब, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, राजस्थान. ऑप्शन क्रमांक ए, पंजाब हे त्याचे उत्तर आहे. वेदकाळात प्रत्येक गावात एक प्रमुख, ज्याला रिकामी जागा म्हणून ओळखले जात होते. राजा, ब्राह्मणी, महाजन, सेनापती. तर ऑप्शन क्रमांक बी, ग्रामणी हे त्याचे उत्तर आहे. कोणता वेद सर्वात जुना आहे? सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद, ऋग्वेद. तर ऑप्शन क्रमांक डी, ऋग्वेद हे त्याचे उत्तर आहे. विद या शब्दापासून वेद हा शब्द उत्पन्न झाला आहे, याचा अर्थ काय आहे? देव, सिद्धांत, ज्ञान, पवित्र. ऑप्शन क्रमांक सी, ज्ञान हे त्याचे अचूक उत्तर आहे. पोलिओलिथिक काळात माणसाने फारच कमी अन्न गोळा केले आणि शिकार करून जीवन व्यतीत केले, या काळाला काय म्हटले जाते? अश्मयुग, लोखंडाचे युग, कांस्य युग, तांबे युग. तर या काळाला अश्मयुग म्हणले जाते. मेसोलिथिक कालावधीत कोणत्या प्राण्याला पाळणं सुरू झाले? घोडे, कुत्रे, शेळ्या, गायी. तर ऑप्शन क्रमांक बी, कुत्रा हे त्याचे अचूक उत्तर आहे. चौथी बौद्ध परिषद कोणी आयोजित केली? सम्राट अशोक, कनिष्क, चंद्रगुप्त, हर्षवर्धन. तर ऑप्शन क्रमांक बी, कनिष्क हे त्याचे अचूक उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या शासकाने प्रत्येक 5 वर्षांनी प्रयाग येथे धार्मिक सभा आयोजित केली? अशोक, कनिष्क, हर्षवर्धन, चंद्रगुप्त विक्रमादित्य. ऑप्शन क्रमांक सी, हर्षवर्धन हे त्याचे उत्तर आहे. बुद्धांनी खालीलपैकी काय मान्य केले नाही? मूर्तिपूजा, मृत्यूनंतर आत्माचे अस्तित्व, यज्ञ. तर ऑप्शन आहेत 1 आणि 3, फक्त 1, 2 आणि 3, वरील सर्व. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आणि 3. तर बौद्धांनी मूर्तिपूजा आणि यज्ञ मान्य केलेले नाही. कैवल्य कोणत्या धर्माशी संबंधित आहे? बौद्ध धर्म, जैन धर्म, हिंदू धर्म, शीख धर्म. ऑप्शन क्रमांक 1, बौद्ध धर्म हे त्याचे अचूक उत्तर आहे. बौद्ध धर्माची चीनमध्ये ओळख पारंपरिकपणे कोणत्या व्यक्तीला दिली जाते? नागार्जुन, सम्राट सम्रती, कश्यप मतंगा, यापैकी काहीही नाही. तर ऑप्शन क्रमांक सी, कश्यप मतंगा हे त्याचे अचूक उत्तर आहे. बौद्ध धर्म आणि जैन धर्म दोघांनी कशावर जोर दिला? देवतेची पूजा, अहिंसा, आत्मतपास, खालीलपैकी काहीही नाही. तर ऑप्शन क्रमांक बी, अहिंसा हे त्याचे अचूक उत्तर आहे. भारतीय राज्यघटना कोणत्या प्रकारचे सरकार स्थापन करते? अध्यक्षीय, संसदीय, राजेशाही, संघीय. तर ऑप्शन क्रमांक बी, संसदीय हे त्याचे अचूक उत्तर आहे.
तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, हे होते आजचे प्रश्न आणि त्यांची अचूक उत्तरे. तुम्हाला व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.